मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते भेटलेले असतील, जे की 10,500 रुपये होत आहेत. त्यासोबत तुमच्यासाठी खुशखबर अशी आहे, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. तो 20 तारखेनंतर कधीही तुमचा जमा होऊ शकतो. आतापर्यंत तुम्हाला किती रुपये भेटलेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता तुम्हाला जर या ठिकाणी 7वा हप्ता भेटलेला नसेल किंवा याच्या अगोदरचा 6वा हप्ता भेटलेला नसेल किंवा एकही हप्ता तुम्हाला भेटलेला नाहीये, तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची पूर्ण पुढची प्रोसेस जी असणार आहे, म्हणजे तुमचे जर फॉर्म अप्रूव्ह असतील, फॉर्म अप्रूव्ह आहे, तुम्ही पात्र आहात, तुम्हाला पैसे भेटलेले नाहीत, तर हे सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. अधिकृत वेबसाईटवरती आता त्याबद्दलची नवीन अपडेट आलेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती चालू झालेली आहे. बघा, तुमचे पैसे भेटलेले असतील परंतु तुमच्या कोणी शेजाऱ्यांचे पैसे भेटलेले नाहीत, कुणाचे पैसे भेटलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी हे काम करून द्यायचं आहे तुम्हाला. ऑफिशियल वेबसाईट जी आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. इथं आल्यानंतर ज्यांचे पैसे अजूनपर्यंत भेटलेले नाहीत त्यांनी एक काम करायचं आहे महत्त्वाचं. ते काय करायचं आहे त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवरती तुम्ही आलात या ठिकाणी, तर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी काय करायचं आहे पहा, इथं अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे, या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, हे ऑलरेडी लॉग इन आहे. लॉग आउट करून दाखवतो तुम्हाला. बघा, इथं तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर ॲपवरनं फॉर्म भरलेले असतील तर इथं लॉग इन होते का एकदा चेक करून बघा. जर या ठिकाणी लॉग इन तुमचं होत नसेल तर तुम्हाला एकदा ॲपवरनं देखील ट्राय करून बघायचं आहे लॉग इन होत आहे का त्या ठिकाणावरनं देखील. ठीक आहे. तर इथं मोबाईल नंबर पासवर्ड तुमचा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी पाहू शकता तुमचा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकून या ठिकाणी लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तुमचा पासवर्ड घेऊ शकतात. ठीक आहे. हे लॉग इन झाल्यानंतर बघा, तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीने ह्याचा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसेल. अर्जदार लॉग इनचं जे ऑप्शन आहे, इथून तुम्ही लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्याबरोबर बघा तुम्हाला इथं 3 रेषा दिसत आहेत. ह्या साईडला याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर पहा, इथं तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटतील. तुमचे यापूर्वी केलेला अर्ज, प्रोफाईल, त्याचबरोबर तक्रार. आता हे जे महत्त्वाचं ऑप्शन या ठिकाणी आले ते म्हणजे तक्रारीचं. बघा, ह्या तक्रारीच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथंच तुम्हाला ज्यांचे पैसे भेटले नाहीत इथून तुम्हाला तक्रार करायचे, जेणेकरून तुमचे राहिलेले पैसे या ठिकाणाहून भेटून जातील. तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲड ग्रीव्हनन्सवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार कार्डची समोरील बाजू, आधार कार्डची मागील बाजू जी आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, अपलोड करायचे. हे संपूर्ण भरायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. बघा, आता सर्व अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने या ठिकाणी हे ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मी सत्यापित करतो याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा सक्सेसफुल म्हणेल. आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला तक्रार करायची, तुमचे पैसे भेटलेले नाहीत किंवा इतर काही तक्रार असतील, तक्रारीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. बघा, या ठिकाणाहून 2 ऑप्शन आहेत, माय ॲप्लिकेशन, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन. म्हणजे स्वतः तुमचा अर्ज असेल तर तुमचं म्हणजे माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या लॉग इन आय डीमधून तुमचा फॉर्म भरलेला आहे किंवा इतरांचा फॉर्मचे तुम्हाला तक्रार करायचे, त्यांचे पैसे भेटले नाहीत इतरांचे, तर कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन म्हणजे दुसऱ्याचं देखील या ठिकाणाहून करू शकता किंवा स्वतःचं देखील करू शकतात. 2 ऑप्शन आहेत. त्यानंतर तक्रार श्रेणी निवडायचे. पहा, याच्यामध्ये बघा आता काय काय आहे, अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड. बघा, तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. ठीक आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा या ठिकाणी तुमचा फॉर्म रिव्ह्यू पेंडिंगमध्ये आहे, त्याच्यासाठी 1 नंबरचं ऑप्शन आहे. त्यानंतर बघा, दुसरं ऑप्शन आहे डिसकंटिन्यू स्कीम. बघा, डिसकंटिन्यू स्कीम, तुम्हाला या ठिकाणी ही योजना सोडायची आहे तर त्याच्यासाठी या ठिकाणी बघू शकता दुसरा ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल, सरेंडर स्कीम बेनिफिट. बघा, तुम्हाला स्कीम बेनिफिट या ठिकाणी सरेंडर करायची आहे, म्हणजे तुम्हाला स्कीम नको आहे तर त्याचा देखील ऑप्शन आहे, बघू शकता या ठिकाणी हे सरेंडर स्कीम बेनिफिटचं ऑप्शन देखील इथं तुम्हाला पाहायला भेटेल. किंवा इतर काय ऑप्शन आहेत अजून बघा, अदर ऑप्शन आहे. अदर म्हणजेच या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये तुमचे जर पैसे भेटलेले नसतील तर त्याच्यासाठी तुम्ही अदर ॲप्लिकेशन सिलेक्ट करू शकतात. वरचे ॲप्लिकेशन पहा, रिजेक्ट झालेले फॉर्मसाठी, पेंडिंग झालेले फॉर्मसाठी 1 नंबरचं ऑप्शन आहे. तुम्हाला स्कीम या ठिकाणावरून डिसकंटिन्यू करायची, म्हणजे आता तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा नाही तर त्यासाठी दुसरं ऑप्शन आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन जे आहे या ठिकाणी सरेंडर स्कीम बेनिफिट, तुम्हाला पैसे जे भेटलेले तुम्हाला परत करायचे त्यासाठी या ठिकाणी तिसरं ऑप्शन आहे. आणि चौथं ऑप्शन जे आहे अदरसाठी, म्हणजे तुमचे पैसे वगैरे आतापर्यंत भेटलेले नाहीत तर तुम्ही या ठिकाणावरून त्याचं ऑप्शन सिलेक्ट करू शकतात, अदर. त्यानंतर
त्याच्यानंतर खाली बघा इथं आधार नंबर येईल तुमचा, ऑटोमॅटिक तुमचा अर्ज क्रमांक येईल, माय ॲप्लिकेशन सिलेक्ट केलं की तुमचं संपूर्ण माहिती येईल या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा वर्णन करा, या ठिकाणी वर्णन करा जे ऑप्शन आहे ते महत्त्वाचं आहे. वर्णन करामध्ये काय करायचं आहे, इथं तुमचा आता ऑर्डर तुम्ही सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, ऑर्डर सिलेक्ट केले म्हणजे तुम्हाला दुसरा या ठिकाणी काहीतरी सांगायचं आहे, म्हणजेच याच्यामध्ये सांगायचं आहे की तुमचं पैसे भेटलेले नाहीत बाबा, या हप्त्याचे मला पैसे भेटलेले नाहीत, या महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, किंवा दुसरं पण काय पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो या ठिकाणी तुम्ही वर्णन करामध्ये टाकू शकतात. त्याच्यानंतर बघा सहाय्यक दस्तावेज, या ठिकाणी कागदपत्र नाव, डॉक्युमेंट नंबर 1, त्या संदर्भात तुम्हाला काय डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे का ते देखील अपलोड करू शकतात. आणि इथं सबमिट बटनाचा ऑप्शन आहे पहा, इथून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी तुमच्यासमोर त्याचा ID वगैरे येईल, सर्व रेफरन्स नंबर वगैरे येईल सबमिट केल्यानंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला परत मेन पृष्ठावरती यायचं आहे. इथं मेनूवरती जाऊन तक्रारमध्ये जायचं आहे. तक्रारमध्येच तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला भेटेल, तुमचा जो पण तक्रार आहे त्याचा स्टेटस तुम्हाला पाहायला भेटेल तक्रार ऑप्शनमध्ये. ठीक आहे, तक्रार ऑप्शनमधून तुम्हाला या ठिकाणावरून इथं स्टेटस तुम्हाला पाहायला भेटेल. पहा इथं तक्रारवरती तुम्ही क्लिक केलं तर इथं बघा, आता सध्या ही सबमिट मी केलेलं नाही त्याच्यामुळे इथं काहीच दिसत नाही, परंतु इथं तुमचं दिसेल ते, ज्याच्यामध्ये बघा सिरियल नंबर दिसेल, ग्रीव्हन्स नंबर म्हणजे तुमच्या तक्रारीचा नंबर दिसेल, तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, त्याच्यानंतर या ठिकाणी काय टाईप तुम्ही सिलेक्ट केलं होतं, कायसाठी सिलेक्ट केलं होतं ते दिसेल, आणि या ठिकाणी शेवटी तुम्हाला पाहायला भेटेल तुमच्या तक्रारीचा स्टेटस इथं पाहायला भेटेल. पहा, तर ही संपूर्ण अशा पद्धतीची प्रोसेस आहे. यामध्ये तुम्ही योजना या ठिकाणी डिस्कंटिन्यू करू शकतात, म्हणजे योजना तुम्हाला घ्यायची नाही तर ती बंद करू शकतात. तुम्हाला भेटलेले पैसे तुम्ही या ठिकाणी बेनिफिट जे आहेत तुम्ही सरेंडर करू शकतात, ज्यांची इच्छा असेल त्यांना. ठीक आहे, ज्यांना वाटतं की बाबा आता योजना घ्यायची नाही त्यांच्यासाठी आहे ते सर्व. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्यांचा या ठिकाणी 7वा असेल, त्यांचा 6वा हप्ता असेल, किंवा आतापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही, त्यांच्यासाठी ऑदर ऑप्शनमधून ते या ठिकाणावरून तक्रार करू शकतात. त्याचसोबत या ठिकाणी 1 नंबरचं जे ऑप्शन आहे, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्यासाठी देखील इथं तुम्हाला तक्रार करता येणार आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्ह असून तुम्हाला पैसे भेटले नाही त्याबद्दल तक्रार करता येणार आहे. तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे त्याबद्दलची देखील इथून तुम्हाला तक्रार आता करता येणार आहे. तर हे सर्व ऑप्शन जे आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं पाहायला भेटतील सध्या. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.